नमस्कार मित्रांनो, मी आहे ओम पवार आणि तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे, ज्याचं नाव आहे टेक फॉर एव्हरीवन. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एखाद्या फोटोची बॅकग्राऊंड कशी रिमूव्ह करायची आणि दुसरी बॅकग्राऊंड कशी ॲड करायची. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक रिक्वेस्ट आहे, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे कंटेंट आपण या चॅनलवर टाकत असतो. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. प्ले स्टोअरवरून तुम्हाला बॅकग्राऊंड इरेझर आणि पिक्सेल लॅब हे दोन ॲप्लिकेशन तुम्हाला इन्स्टॉल करायचे आहे. आणि फर्स्ट आपण बॅकग्राऊंड रिमूव्ह करूया. त्यासाठी बॅकग्राऊंड इरेझर हे ॲप्लिकेशन तुम्हाला ओपन करायचे आहे. त्याच्यानंतर लोड अ फोटोवर क्लिक करून एक पिक्चर तुम्हाला या ठिकाणी लोड करायचा आहे. त्यानंतर हा फोटो तुम्हाला केवढा क्रॉप करायचा आहे तसा तुम्ही इथे क्रॉप करू शकता. डनवर क्लिक करून असा तुमच्यासमोर इंटरफेस येईल. वर दिसतो कर्सर ऑफसेट. कर्सर ऑफसेटवर तुम्ही जर कमी केला तर तुम्ही फोटोवर क्लिक करणारा पार्ट आणि जो सर्कलमध्ये दिसतोय हा बॅकग्राऊंड रिमूव्ह करण्याचा पार्ट हा एकाच ठिकाणी येतो. बघू शकता तुम्ही, हा रेड डॉट म्हणजे तुम्ही टच करता तो पार्ट सर्कलमध्ये दिसतो, तो बॅकग्राऊंड रिमूव्ह करण्याचा पार्ट हा एकाच ठिकाणी येतो. त्यामुळे आपल्याला बोटाखाली दिसू शकत नाही की कोणता पार्ट रिमूव्ह आला. त्यामुळे कर्सर ऑफसेट तुम्ही मॅक्झिमम ठेवायचा आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही इथे खाली मॅन्युअल साईज ऑप्शन तुम्ही कमी जास्त केला तर हा वरचा सर्कल तुम्हाला कमी जास्त झालेला दिसतो. अशा प्रकारे तुम्ही मॅन्युअली ही बॅकग्राऊंड रिमूव्ह करू शकता. त्याच्यानंतर आणि काही बॅकग्राऊंड रिमूव्ह करण्याचे ऑप्शन या ॲपमध्ये दिलेले आहे, जसं की मॅजिकवर क्लिक केल्यानंतर तुमचा जो कर्सरचा पॉइंटर आहे तो ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणचा एक पर्टिक्युलर रेंज तो पकडतो आणि तो रिमूव्ह करतो. त्याच्यानंतर तुम्हाला दिसतोय ऑटो कलर. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर एक ठराविक कलर तुम्ही सिलेक्ट करता आणि तो कलर त्या रेंजमध्ये रिमूव्ह होतो. त्याच्यानंतर हा ऑप्शन तुम्हाला एका क्लिकमध्ये तुमचं बॅकग्राऊंड रिमूव्ह करून देऊ शकतो, AI ऑटो. तर यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता काय होतं. बघा, पूर्ण रिमूव्ह झालेलं आहे. आणि थोडं बारीक बारीक जे राहिलेलं आहे बॉर्डरला ते आपण नंतर रिमूव्ह करू शकतो मॅन्युअली. थोडी कर्सरची साईज कमी करून मॅन्युअली तुम्ही रिमूव्ह करू शकता अशा प्रकारे. त्यानंतर तुम्हाला जो पार्ट हवा आहे तो रिपेअर करण्यासाठी रिपेअरवर क्लिक करून तुम्ही हा पार्ट घेऊ शकता आणि मॅन्युअली जो नको असणारा पार्ट तुम्ही इथून असा रिमूव्ह करू शकता. यानंतर वर दिसणाऱ्या डन ऑप्शनवर क्लिक करून डन करायचं आहे. यानंतर खाली तुम्हाला काही ऑप्शन दिसतो स्मूथचा, वनवर ठेवून वर सेव्ह इमेज करूया. यानंतर फिनिशवर क्लिक केल्यानंतर हा फोटो गॅलरीमध्ये सेव्ह झालेला आहे. त्यानंतर आपल्याला दुसरे बॅकग्राऊंड ॲड करायचे आहे. त्यासाठी पिक्सेल लॅब हे ॲप्लिकेशन ओपन करायचे आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता तुमच्यासमोर असं डिफॉल्ट टेक्स्ट दिसेल. वर दिसणाऱ्या डिलीट ऑप्शनवर क्लिक करून हे टेक्स्ट डिलीट करू शकता. त्यानंतर आपल्याला इमेजची साईज डिफाईन करायची आहे. 3 डॉट्सवर क्लिक करून इमेज साईजवर क्लिक करा. आणि तुम्हाला जर उभी साईज हवी असेल तर तुम्हाला विड्थ 720 ठेवायची आहे आणि हाईट 1280 आणि ओकेवर क्लिक करायचं आहे. तुम्ही बघू शकता तुमच्यासमोर जी इमेज आहे त्याची साईज उभी झालेली आहे. तर आपल्याला हॉरिझॉन्टल हवी आहे म्हणून आपण 3 डॉट्सवर क्लिक करून इमेज साईजवर क्लिक करा आणि बाय डिफॉल्ट यूट्यूब थंबनेल यावर क्लिक करा. 1280 आणि 720 डिफॉल्ट साईज इथे दाखवतं आणि ओकेवर क्लिक करा. नंतर आपल्याला बॅकग्राऊंड इमेज ॲड करायची आहे. तुम्ही गुगलवरून वेगवेगळ्या पिक्चर्स तुमच्या फोटोला सूट होतील अशा डाउनलोड करायच्या आहे आणि वर प्लस आयकॉन दिसतो यावर क्लिक करायचे आहे. फ्रॉम गॅलरी यावर क्लिक केल्यानंतर बॅकग्राऊंड ॲड करून घ्यायचे आहे. बॅकग्राऊंडची साईज इथे 16:9 सिलेक्ट करा खाली. त्यानंतर जो पार्ट हवा आहे तो घ्या आणि करेक्ट या ऑप्शनवर क्लिक करा. नंतर इमेजच्या कॉर्नरवर क्लिक करून ड्रॅग करा. त्यानंतर तुमचा जो बॅकग्राऊंड रिमूव्ह केलेला पिक्चर आहे तो इथे ॲड करूया. प्लस आयकॉनवर क्लिक करा, फ्रॉम गॅलरीवर क्लिक करा आणि बॅकग्राऊंड रिमूव्ह केलेला पिक्चर प्लसवर क्लिक करून ॲड करा. करेक्ट ऑप्शनवर क्लिक करा. ही इमेज आपल्याला सेव्ह करायची आहे. यासाठी आपण सेव्ह ॲज इमेजवर क्लिक करायचं आहे. JPG किंवा PNG या दोन फॉर्मॅटमध्ये तुम्ही इथून पिक्चर सेव्ह करू शकता. आपण JPG सिलेक्ट करूया आणि सेव्ह टू गॅलरी या ऑप्शनवर क्लिक करूया. तुम्ही बघू शकता हा फोटो आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह झालेला आहे.
तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. काळजी घ्या, मस्त रहा, बाय बाय.